नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी अनिल देशमुख स्वागत करतो आपण गुरुकृपा मॅथ्स अकॅडमी मध्ये। आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं तो फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन सेट 2.4 आपला चालू आहे। मागच्याच आपण 50% एक्झाम्पल सॉल्व केले होते। आता यावेळेस आपण उरलेले एक्झाम्पल पाहूया। सर्वप्रथम एक्झाम्पल आहे 25x² + 30x + 9। परत मी तुम्हाला इथं आठवण करून देतो, आपण फॉर्म्युला कोणता वापरतोय, -b + (a² b² - 4ac/2a). सर्वप्रथम 25x² + 30x + 9 याची तुलना a² + bx + c शी करायची। ची तुलना x² + bx + c शी करू। मग या ठिकाणी a बरोबर व्हॅल्यू आहे x² चा जो कोऑर्डिनेट म्हणजे सहगुणक असतो 25, b चा सहगुणक जो असेल 30 म्हणजे x चा सहगुणक 30, c बरोबर 9। आता जी व्हॅल्यू काढायची आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये b² - 4ac ची व्हॅल्यू आपण काढतो। b² म्हणजे 30 चा वर्ग - 4 a ची किंमत किती 25, 4 × 25। आता या 4ac मध्ये काही चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं। 4 × 25 × c ची व्हॅल्यू किती 9, 30 चा वर्ग 900 वजा 25 100 100 900 900 - 900 किती येते 0। या ठिकाणी तुमची b² - 4ac ची व्हॅल्यू आलेली 0। आता आपल्याला x बरोबर -b+ आणि -b- याची आपल्याला व्हॅल्यू काढायची, कशी ती पाहूया। जसं x बरोबर -b+ इन ब्रॅकेट एकदा प्लस न व्हॅल्यू काढायची, एकदा मायनस न व्हॅल्यू काढायची। -b+ b² - 4ac/2a बरोबर -b ची व्हॅल्यू किती येते 30 -30 अधिक b² - 4ac ची व्हॅल्यू आहे 0 2a। तर 2 आणि a मध्ये काही चिन्ह नाही म्हणजे परत एकदा सांगतो, गुणाकाराचं चिन्ह असतं 2a। a ची व्हॅल्यू किती येते 25। मग -30 अधिक 0 चं वर्गमूळ 0च असतं, -30 अधिक 0 म्हणजे कशाने 0 मिळवले तर उत्तर 30 संख्या -30 भागिले 25 50 0 0 कटलं -3/5। ही आली तुमची x ची एक साइडची व्हॅल्यू। सेकंड साइडची व्हॅल्यू पाहूया। यामध्ये एकदा प्लस ठेवून केले, आता मायनस ठेवून केले। x बरोबर -b - b² - 4ac/2a परत तीच व्हॅल्यू -b ची किंमत आहे या ठिकाणी 30 -30 कंसात b² - 4ac ची व्हॅल्यू आहे 0 2a × 2 × 25 -30 0 चं वर्गमूळ 0 -0 -30 -0 -30 देणार 25 50 0 0 कटले परत तुमचा उत्तर -3/5। याप्रमाणे x च्या आपण दोन्ही व्हॅल्यू काढतो। नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण। सेट 2.4 मधलं 5m² - 4m - 2 5m² - 4m - 2 = 0। लक्षात ठेवा, मग फॉर्म्युला फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन यामध्ये सगळ्यात पहिले जे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण त्याची तुलना आपण ax² + bx + c = 0 याच्याशी करायची। 5m² - 4m - 2 = 0 ची तुलना x² + bx + c = 0 शी करू। मग a बरोबर m² चा सहगुणक 5, b चा सहगुणक -4, c चा सहगुणक -2। सर्वप्रथम आपण
बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून घेऊ. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर, बी मीन्स मायनस 4 स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय बाय a मल्टिप्लाय बाय c. a ची व्हॅल्यू आहे 5, c ची व्हॅल्यू -2. -4 चा वर्ग म्हणजे 16, -4 पंचे 20, 20 दोन्ही 40, मग मायनस मायनस प्लस. परत आपल्याला गुणाकारामध्ये चिन्हाचा नियम, उणे गुणिले उणे बरोबर अधिक, मायनस मल्टिप्लाय बाय मायनस इज इक्वल टू प्लस, रूल्स ऑफ सिम्बॉल. व्हिडिओ क्रमांक 1. मग 4 पंचे 20, 20 दोन्ही 40, उणे गुणिले उणे बरोबर अधिक, मग 16 अधिक 40 किती येतात 56. ही झाली तुमची बी स्क्वेअरची व्हॅल्यू. किती येते 56. आता हीच व्हॅल्यू त्यामध्ये ठेवून आपल्याला व्हॅल्यूज काढायच्या. परत x बरोबर मायनस बी, एकदा प्लस न काढायची एकदा मायनस न काढू. सर्वप्रथम प्लस न काढू. मायनस प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. अगेन बी, बी ची व्हॅल्यू किती विद्यार्थी मित्रांनो परत एकदा पहा, -4 हे प्लसचं चिन्ह. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आलेली 56. त्याला स्क्वेअर रूट मध्ये टाकायचं 56 डिवायडेड बाय 2a. a ची व्हॅल्यू किती या ठिकाणी 5 मल्टिप्लाय बाय -4 अधिक 56. आता 56 ला कसं फोल्ड करायची की अशा दोन संख्यांचा गुणाकार करून त्यापैकी एका संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढता यायला हवंय. कसं ते पाहू. म्हणजे या ठिकाणी आपण करतोय परत 56 ची फोल्ड, 4 गुणिले 14 बेपंचे 10 -4 अधिक 14 चौक 56, 4 चं वर्गमूळ निघतंय 2. मग ज्याचं वर्गमूळ निघत नाही त्याला वर्गमूळाच्या चिन्हात ठेवायचं. ज्याचं स्क्वेअर रूट निघत नाही त्याला स्क्वेअर रूटच्या सिम्बॉल मध्येच आपण ठेवायचे. डिवायडेड बाय 10. -4 अधिक 2 वर्गमूळात 14 भागिले 10 बरोबर. तर यामध्ये 2 कॉमन काढायचे. 2 कॉमन काढायचे याचा अर्थ याला आणि याला 2 न सेपरेट भाग द्यायचा आहे. मग त्यामध्ये ना -4 2 न -4 ला डिवाइड केलं -2 येतं. 2 गेट कॅन्सल किती येतं 14 डिवायडेड बाय 10. म्हणजे या 2 न मी भाग देऊ शकतो. बेक बे बेपंचे 10. तुमचं उत्तर येत आहे -2 प्लस इन स्क्वेअर रूट ऑफ 14 डिवायडेड बाय 5. ही झाली तुमची x ची -b च्या ठिकाणची केलेली व्हॅल्यू. नेक्स्ट आपण पाहूया. x बरोबर -b मायनस इन ब्रॅकेट b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. x इज इक्वल टू b. b ची व्हॅल्यू आहे इथं -4 -4 मायनस इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट मध्ये येते 56 डिवायडेड बाय 2a. a ची व्हॅल्यू आहे 5. x इज इक्वल टू -4 मायनस वर्गमूळ 56 ला आपण लिहू शकतो 4 गुणिले वर्गमुळात 14 बेपंचे 10. x बरोबर -4 -4 वर्गमूळ निघते 2 वर्गमुळात 14 भागिले 10. x बरोबर -2 कॉमन काढले कंसात उरले 2 अधिक वर्गमुळात 14 भागिले 10. परत या ठिकाणी -2 न आपण जर याला डिवाइड केलं तर बेपंचे 10 -2 अधिक वर्गमुळात 14 भागिले 5. ही येते तुमची सेकंडची व्हॅल्यू. या ठिकाणी पाहून घ्या 2 अधिक वर्गमुळात 14 आणि 2 वजा वर्गमुळात 14 भागिले 5. म्हणजे या ठिकाणी दोन्ही व्हॅल्यू आपल्या परफेक्ट आलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी मायनस जर कॉमन काढले तुम्ही 2 वर्गमुळात 14 भागिले 5 या ठिकाणी हे सेशनचं उत्तर येते. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया.
सेट 2.4 मधलंच सेट 2.4 मधलं आता वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल आहे, त्याला थोडं केअरफुली पहा. y² प्लस 1 डिवायडेड बाय 3y इज इक्वल टू 2. हे फ्रॅक्शन मध्ये दिलेले पहा विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यामध्ये याला सॉल्व कसं करायचं ते पहा. y² प्लस 1 डिवायडेड बाय 3y हे प्लस 2 इज इक्वल टू च्या चिन्हाच्या पलीकडचे म्हणजे बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडचे 2 अलीकडे आणताना -2 होईल. आपण मागच्या एका एक्झाम्पल मध्ये पाहिलं होतं बरोबरच्या चिन्हाचे व्हॅल्यू पलीकडे नेताना किंवा पलीकडचं अलीकडे आणताना चिन्ह बदलते. प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल, मल्टिप्लाय असेल तर डिवाइड असेल तर मल्टिप्लाय होईल. अगेन +2 इकडे तर -2 इज इक्वल टू 0. परत ची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी करायची. a बरोबर याचा कोऑर्डिनेटर काही नाही म्हणजे 1, b बरोबर 1/3 means 1 divided by 3 and c is equal to -2. Again we will find the formula of -b plus minus in square root of b square minus 4ac divided by 2a. म्हणजे b square minus 4ac ची व्हॅल्यू काढूया. b square minus 4ac b ची व्हॅल्यू 1/3 square minus 4 a ची व्हॅल्यू आहे 1 c ची व्हॅल्यू -2 1 चा स्क्वेअर 1 3 चा स्क्वेअर 9 4 1 4 4 2 8 मायनस मायनस गेट प्लस. परत माहिती आहे रूल्स ऑफ सिम्बॉल मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकारामध्ये ऋण गुणिले ऋण बरोबर धन म्हणजे मायनस मल्टिप्लाय बाय मायनस इज इक्वल टू प्लस. 4 1 4 4 2 8. प्रत्येक संख्येखाली छेद काही नसतो म्हणजे 1 असतो. इथं छेद आहे का समान नाही ते पाहा. गुणाकार 9 1 9 1 1 1 9 8 72 72 नाही 73 73 छेद 9. Now this is the value of b square minus 4ac. So putting this value in this formula and we will find out the two value of -b plus and -b minus square root of b square minus 4ac. म्हणजे ही व्हॅल्यू या फॉर्म्युला या सूत्रात ठेवून आपल्याला त्या दोन व्हॅल्यू आपण काढूया. कसं ते पाहू. अगेन x is equal to -b पहिले प्लस न करू -b square minus 4ac divided by 2a. तर b ची व्हॅल्यू किती पहा 1/3 इथं मायनस आहे म्हणजे -1/3 प्लस b square minus 4ac ची व्हॅल्यू किती आलेली 73 divided by 9 73 divided by 9. अगेन -1/3 प्लस या ठिकाणी परत याचं वर्गमूळ निघतंय वर्गमूळ 73 आणि 9 चं वर्गमूळ निघतंय किती निघतंय 3. जशाला तसं भागिले 2 a ची व्हॅल्यू किती या ठिकाणी पाहायचं 1 2 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे 2 -1/3. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर छेद समान आहे दोन्ही छेदापैकी 1 छेदांश अंशाची बेरीज म्हणजे 2 3 पैकी 1 अधिक वर्गमूळ 73. आता या दोन संख्येची बेरीज होत नाही कारण का की एक संख्या पूर्ण संख्या आहे दुसरी वर्गमूळातली संख्या आहे. एक पूर्ण संख्या आणि वर्गमूळातली संख्या याची बेरीज कधीच होत नाही. डिवायडेड बाय 2 मग -1 अधिक वर्गमूळ 73 भागिले 3 याच्या खाली छेद काही नसतो म्हणजे 1 असतो 2/1 हे वर जाताना भागिले उलट गुणिले होते 2/1 ते 1/2 परत -1 अधिक वर्गमूळ 73 आणि 2 ने 3 गुणिले बेरीज 7 ही आली तुमची एक व्हॅल्यू -1 प्लस इन स्क्वेअर रूट ऑफ 73 डिवायडेड बाय 6. आता जशी ही x ची व्हॅल्यू काढली तशी -b मायनस ची पाहूया आपण. या ठिकाणी पहा परत मग तीच ठेवायची x इज इक्वल टू -b मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. परत पाहूया आपण
बी ची व्हॅल्यू इथं 1/3 मायनस 1/3 मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 73 डिवायडेड बाय 9 2a ची व्हॅल्यू 2 मल्टिप्लाय बाय a ची व्हॅल्यू 1 अगेन मायनस 1/3 मायनस 9 चा स्क्वेअर रूट निघतोय 3 वर्गमूळ 73 डिवायडेड बाय 3 2 1 2 इथं छेद समान आहे दोन्ही छेद समान असताना त्याची बेरीज किंवा वजाबाकी करताना जे दोन्ही छेद समान असतील दोन्हीपैकी एक छेद घ्यायचे अंश अंशाची बेरीज करायची आहे 3 1 3 इथं -1 मायनस इन स्क्वेअर रूट ऑफ 73 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2 या 2 च्या खाली छेद काही नसतो म्हणजे 1 असतो इन नेक्स्ट स्टेप -1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 73 डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाय बाय हे 2/1 आहे वर जाताना 1/2 ते व्यतिरिक्त 6 आणि -1 मायनस वर्गमूळ 73 ने 1 ला गुणलं तर तेवढेच येईल -1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 73 डिवायडेड बाय 6 ही झाली तुमची दुसरी व्हॅल्यू या प्रकारच्या एक्झाम्पलचे 2-3 एक्झाम्पलची प्रॅक्टिस करून घेतली तुम्ही मनाने तर बरोबर एक्झाम्पल येऊन जातील यामध्ये काळजी करण्यासारखं काहीच नाही सोपं आहे त्या स्टेप्सने केलं आणि रूल्स ऑफ सिम्बॉल आणि बाकीचे जे बेसिकचे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन मॅथमॅटिकल हे एकदम सोपे जातील नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आहे शेवटचं एक्झाम्पल 5² + 13x + 8 5² + 13x + 8 = 0 परत याची तुलना आपण 5² + 13x + 8 = 0 ची तुलना ax² + bx + c = 0 शी करायची या फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये प्रत्येक वेळेस एक्झाम्पल सॉल्व करण्यापूर्वी याची तुलना आपल्याला x² + bx + c = 0 शी करायची त्याच्याद्वारे आपण abc च्या किमती काढायच्या त्या किमती हाफ जो फॉर्म्युला आहे b² - 4ac मध्ये त्याच्यामध्ये ठेवायचा ते व्हॅल्यू त्याच्यात पुट अप करायची आणि नंतर मग त्याची उकल काढायची सोपी मेथड आहे पण थोडीशी प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल नेक्स्ट स्टेप मध्ये पाहू a चा कोऑर्डिनेट सहगुणक किती 5 b चा सहगुणक 13 c चा सहगुणक 8 मग आता आपण b² - 4ac ची व्हॅल्यू काढूया b 13 चा वर्ग -4 गुणिले a ची किंमत 5 c ची किंमत 8 पुढच्या स्टेप मध्ये 13 चा वर्ग 169 4 25 20 60 160 169 मधून 160 गेले तर राहिले 9 पण b² - 4ac ची व्हॅल्यू आली 9 आता ही किंमत यामध्ये ठेवू आणि उरलेल्या दोन व्हॅल्यू काढून घेऊ आपण पहा x = -b प्लस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac डिवायडेड बाय 2a नेक्स्ट स्टेप मध्ये पहा -b ची व्हॅल्यू किती या ठिकाणी 13 -13 प्लस b² - 4ac ची व्हॅल्यू आहे 9 डिवाइडेड बाय 2a a किती 5 2 मल्टिप्लाय बाय 5 -13 प्लस 9 चा स्क्वेअर रूट निघतोय 3 डिवाइडेड बाय 10 -13 प्लस 3 -10 डिवाइडेड बाय 10 10 गेट कॅन्सल आन्सर विल बी -1 म्हणजे एकदा -b प्लस याच्यात जर व्हॅल्यू काढली तर किती येते -1 आता नेक्स्ट याला आपण मायनस आणि मायनस ची व्हॅल्यू काढूया अगेन -b मायनस इन ब्रॅकेट b² - 4ac या ठिकाणी प्लस ची आहे मायनस ची व्हॅल्यू मग b किती आहे 13 -13 मायनस b² - 4ac ची व्हॅल्यू काढली आपण 9 डिवाइडेड बाय 2a आहे 2a म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय a ची व्हॅल्यू किती 5 -30 स्क्वेअर रूट 9 चे किती 3 b पंचे 10
-13 -3 इज इक्वल टू -16 डिवाइडेड बाय 10. 2 भाग जातो बी म्हणजे 10 बी 16 -8/5. म्हणजे त्या ठिकाणी तुमची एक व्हॅल्यू आलेली -1 आणि दुसरी आलेली -8/5. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2.4 हा सेट आपला संपलेला आहे. यामध्ये आपण फॉर्म्युला पाहिला, संपूर्ण चॅप्टर व्यवस्थितपणे शिकलोय आपण. या संपूर्ण चॅप्टरचे जे माझे व्हिडिओ आहेत इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशनवरचे ते जर तुम्ही नीट ऑब्झर्व केले, व्यवस्थित पाहिलं, एकदा नाही कळलं तर अगेन अँड अगेन पुन्हा पहा. त्यामध्ये 2-3 वेळेस तुम्ही जर पाहिले आणि त्या एक्झाम्पलची जर घरी थोडीशी जर प्रॅक्टिस केली तर अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला परफेक्ट येणार 101%. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. आणि हां, दुसरी एक गोष्ट कमेंट्समध्ये टाकायला विसरू नका की तुम्हाला ज्या ठिकाणी अडचण येते ते कमेंट्समध्ये टाका. म्हणजे पुढच्या वेळेस मग तुम्हाला ज्याच्या जशा कमेंट्स असतील त्याप्रमाणे मग मला त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करता येईल. नमस्कार.